त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या या भव्य दिव्य स्मारकाच्या भूमिपूजनास उपस्थित आहात। या उपस्थितांमध्ये ज्यांच्या शुभ हस्ते हे आपण उद्घाटन केलेलं आहे ते आपल्या देशाचे सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, तसेच केंद्रीय माजी मंत्री विजयजी किरकर साहेब आणि आमच्या महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी नगरसेवक ज्यांनी या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कामासाठी आतापर्यंत अहोरात्र कष्ट घेतले, पाठपुरावा केला, ते सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। खरं तर आपल्या 15 वर्षाच्या संघर्षाला आज न्याय मिळालेला आहे, याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो। साहेब, आज जो आपण भूमिपूजन करतोय इथं खरं तर एक PMPLचा डेपो प्रस्तावित होता, परंतु या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी रमाई माताचं एक भव्य स्मारक हो यासाठी महानगरपालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला, वारंवार पाठपुरावा केला। त्यानंतर मध्यंतरी प्रशासकीय काळात 4 वर्ष यांचा पाठपुरावा झाला नाही, परंतु आता पुन्हा एकदा जेव्हा महानगरपालिकेत आपली सत्ता आली त्यावेळेस दुसऱ्याच मीटिंगमध्ये आम्ही जाहीर केलं। खरं तर हे खूप लवकर करायचं होतं। आम्ही 11 एप्रिललाच या स्मारकाचं भूमिपूजन करणार होतो, पण काही तांत्रिक अडचणींमुळं हे भूमिपूजन पुढे गेलं, परंतु काही हरकत नाही। ते म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे। आज एवढा मोठा जनसागर या स्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित झालाय, त्यामुळं हे स्मारकाचं भूमिपूजन इतिहासात अमर झालेलं आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढं मोठं भूमिपूजन होतंय। खरं तर एक 23 कोटी रुपयाची ही स्मारकाची वास्तू आणि सुमारे 2 वर्षाचा कालावधी आहे। हे महाराष्ट्रात नाही तर देशात हे पहिलं स्मारक होतंय, त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण मंत्री साहेब विरकर साहेबांनी सांगितलं, त्यांनी वरळीच्या स्मशानभूमीत एक माता रमाईचं स्मारक उभं केलंय, परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे जिने माता रमाईचं स्मारक उभं केलंय। आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं एकत्रित स्मारक सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे तिथं साकार होतंय। त्यामुळे आपली महानगरपालिका ही केवळ औद्योगिक नगरी म्हणून परिचित नाही, तर कला, सांस्कृतिक इतिहास आणि आपला वारसा जपणारी ही महानगरपालिका आहे। या दृष्टीने आपण सर्वांनी हे फलित केलेलं आहे। आपल्या सर्वांचं कौतुक करतानाच हे सांगू इच्छितं की माता रमाई या कोकणातल्या एका छोट्याशा खेडेगावामधून आल्या होत्या। त्यांचं लहानपणीच आई वडील दोन्ही वारले, त्या अनाथ असून त्यानंतर 3 भावंड घेऊन मुंबईत मामाकडे राहायला गेल्या, परंतु त्यांनी कष्ट करण्याचं कधी सोडलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला जे शिक्षणाची जी गोडी लावली किंवा या जगाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि आपल्या देशाला संविधान दिलं, त्या संविधानामुळे आज आपण सर्वजण कार्य करत आहोत। परंतु त्यांच्या मागे एक जी खंबीर स्त्री होती ती माता रमाई होती। खरं तर माता रमाईंबद्दल बोलताना एवढंच सांगता येईल की माता रमाई उन्हात उभ्या राहिल्या, त्यामुळं आपल्या सर्वांच्या डोक्यावर आज सावली आहे। त्यामुळं माता रमाईंचं स्मारक करताना आपल्याला आनंद होतोय आणि आपण त्यांच्या उपकरणातून थोडं का होईना ऋणमुक्त होतोय, याची सुद्धा भावना आज या निमित्ताने आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। साहेब, आपल्याला जाण्यास उशीर झालेला आहे, परंतु आपण आलेले आहे, त्यामुळं मला एक वाक्य बोलूशी वाटतं। शब्दांचे बादशाह आणि विचारांचे वादळ, शब्दांचे बादशाह आणि विचारांचे वादळ, आठवले साहेबांचं व्यक्तिमत्व आहे प्रेमळ। रमाई माता स्मारकासाठी झाला आहे जनसागर गोळा आणि आज सार्थ झाला आहे प्रत्येक आंबेडकरी डोळा। आपल्या सर्वांचं या निमित्ताने खूप धन्यवाद देतो आणि साहेबांना विनंती करतो आपण पुढचं मार्गदर्शन करावे। धन्यवाद।